तर कसं आहे पब्लिक, तुम्ही स्टार्टिंगला क्लिप बघितला आणि ती संध्याकाळची इतका खतरनाक पाऊस झालता भाऊ काय सांगू तुम्हाला. सकाळी उठलो पाऊस तितका खतरनाक झालता, आपण सकाळी उठलो तितकं भारी वाटत होतं, काही विषय नाही. आपलं हे नारळाचं झाड आहे ना एकच राहिलेलं आहे आणि ते पण काही लवकर वाढत नाही भाऊ. आणि संध्याकाळी पाऊस झालता म्हणून सकाळी इतकं भारी वाटत होतं आणि वावराला इतकी ताण लागलेली होती, वावरामध्ये पाणी सुद्धा साचलेलं नव्हतं. सकाळी सगळे इकडे तिकडे फिरलो आणि संध्याकाळी पाऊस झालता आणि वार पण भरपूर होतं, त्याच्यामध्ये आपली जाळी पण तुटून गेली हो. सकाळी सगळे तेवढी नीट करून घेतली, नाही तर आपल्या बकऱ्या कारोडी बाहेर आले असते. बकऱ्याचं काही नाही पण कारोडी जर बाहेर निघला असते ना त्याने मला सगळं वावर हिंडवलं असतं. पुरा चिखलामध्ये बार पायन ते इतकं दमून गेला असतो, पायम बिय डायरेक्ट रात्री मग ते झेंडू बांब लावून झोपायचे काम आले. आपल्या शेडच्या बाजूला ना थोडी जाळी मारलेली आहे, तिकडे ना दिवसभर कारोडी राहत्या आणि पाऊस असला का मग ते शेडमध्ये राहत्या. सगळ्यांना रात्री शेडमध्ये बांधलेलं होतं, तितकं शेण पडलं होतं त्याच्यासाठी त्यांना तिकडे काढून दिलं. पण तिकडे इतकं ओललं होतं की ते तिथे थांबतच नव्हते, त्यांना शेडमध्ये जायचं होतं. म्हणलं आपण आता शेण वगैरे उचललं, मग त्यांना शेडमध्ये घेऊन रात्री वायला कुठे टाकली, त्याने तिथं काही खाली नव्हती भाऊ. त्यांना लागत चांगलं चांगलं खायला. म्हणलं जाऊ दे आता यांना बाहेर बांधून घेऊन. आणि इकडे पण लय शेण साचलेलं होतं भाऊ. म्हणलं आता एवढं फटाफट उचलून घेऊ, मग नंतर आपण दुसरं काम करू. शेण उचललं तर चालतं. म्हणलं आता यांना वाळीत कुठे टाकून देऊ. आणि वाळीत कुट्टी ना बैल पावसाळ्यामध्ये जास्त खात्या, कारण पाऊस वगैरे पडेल असला तर गिनीगाव तर ते पाणी राहतं, तर वाळीत कुट्टी एकदम भारी राहते, ते एकदम मस्त खात्यात. हे सगळं झालं. म्हणलं चला आता शेडमध्ये शेण उचलून घेऊ. शेडमध्ये शेण उचलायला गेलो भाऊ, छोटे छोटे गंज करून ठेवले, पण लय भूक लागली होती. म्हणलं चला आता काहीतरी खाऊ, नाही तर चहा वगैरे पिऊ. सकाळी सकाळी जेवण पण जात नाही भाऊ. म्हणलं आता चहा पिऊन घेऊ मस्त पैकी. ब्लॅक टी होती, ब्लॅक टी पिली मस्त पैकी. चहा पिणं झाल्यानंतर आपण तेवढे शेण उचलून बकऱ्याला मोरगास टाकून दिलं. आणि पाईप याच्यामुळे पडलेले की गिनीगाव तर ठेवलेले होते, गिनीगाव ट्रॅक्टर आणायचं होतं, त्याच्यामुळे इकडे तिकडे फेकून दिले त्यांनी. पाईप उन्हाळ्यामध्ये जमा केले, त्यांनी अशी ठेवले नव्हते. मग अशी एका ठिकाणी पाईप ठेवून दिले. म्हणलं चला आता सकाळपासून काम चालू आहे मस्त पैकी. आंघोळ करू, आंघोळ वगैरे केली बरं, एकदम फ्रेश झालो. आणि मला रनिंग आणि होम वर्कआउट सोडून 2-3 महिने झाले तरी आपले मसल्स वगैरे एकदम भारी वार का. आणि मला होम वर्कआउट डबल स्टार्ट करते बरं का. म्हणलं आता बॉडी वगैरे बनवून पहिले रनिंग करतो मी, भरती प्रॅक्टिस करतो त्याच्यामुळे. आणि आज माझे काका आले गावाकडे, काका संभाजीनगर राहत्या. काकाची चक्कर होत राहते, पण आता लागवडी सुरू झाली. आणि दरवर्षी बियाणं आहे ना काकाच घेऊन येत राहतात, कारण काकाची बिया सॅलरी झालेली आहे, त्याच्यामुळे काकाच्या माहितीनुसार काका कपाशी बॅग ते घेऊन येतात. बियाणे तर दरवर्षी काकाच घेऊन येत राहतात संभाजीनगरवरून. फक्त खत आम्ही गावाकडे येतो. आणि आज खत पण आणून घेतलं होतं, कारण उद्यापासून लागवड करायची आपल्याला शेतामध्ये. आता गोण्या ज्या गाडीमध्ये आणलं त्यांना दुसरीकडे जायचं होतं अर्जंटमध्ये, त्याच्यामुळे काकाने मी फटाफट गोण्या खाली करून घेतल्या गाडीमधून. आणि माझे काका गावाकडे जर आले भाऊ शेतामध्ये पण काम करू लागतात ना, आज खाताच्या गोण्या गाडीमध्ये आणल्या होत्या, गाडीमधून काकानं उतरू लागल्या त्या गोण्या. काका असे म्हणत नाही हो मी सिटीमध्ये राहतो मी असे कामं काऊन करू म्हणून. आम्ही आमच्या काकाला काका नाही म्हणतो, कारण ते आमचे सपोर्ट सिस्टम आहे, त्याच्यामुळे आम्ही त्यांना दादा म्हणतो. आणि आमच्या घराचे आधारस्तंभ म्हणजे आमचे दादा भाऊ. एक कॉल मॅटर झाला असा विषय देतात. आणि दादा काही थांबले नाही भाऊ, कारण दादा जायचं होतं अर्जंटमध्ये संभाजीनगरला. उद्यापासून आपल्याला वावर लागवड चालू करायची. कापाशी माका उद्यापासून लावून देऊन व्हिडिओ शेवट पाहिलाचे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि फॉलो करून घ्या तेवढं.